नाही. तर सर्वांना शुभ प्रभात. आणि आपल्या या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आपल्या ह्या एज्युकेशन चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर तुम्हाला माझी ओळख आहेच. माझं नाव श्रीमती कल्पना यशवंते. बर्वेनगर मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 6 घाटकोपर या शाळेमधून मी आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल आणि घटक तापमान. खरं आपला हा धडा मागे झालेला आहे, पण बाळांनो हा धडा खूप काय आहे, मोठा आहे. आणि त्याच्यामुळे काही शेवटच्या भाग जे आहेत ते आपले थोडेसे स्पीड मध्ये थोडेसे झाले होते. आणि म्हणून आपण या पाठाची आज परत एकदा काय करणार आहोत, उजळणी करणार आहोत. आता तापमान म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का रे? तुम्ही मागच्या वेळेला मला सांगितलेलं. कोण सांगेल बरं तापमान म्हणजे काय? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? तापमान म्हणजे उष्णता. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तापमान म्हणजे उष्णता. म्हणजे हवेमध्ये उष्णतेचं किती प्रमाण आहे हे आपण सांगतो, म्हणजेच आपण ते तापमान सांगतो. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की हा प्रयोग तुम्हाला मी सगळ्यांना घरी करून बघायला सांगितलेला होता, बरोबर? तर हा प्रयोग सगळ्यांनी केला की पहिल्या चित्रात तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की या ठिकाणी जो कागद आहे ज्याच्यावर विजेरीचा प्रकाश सोडलेला आहे, तो कागद आणि विजेर यांच्यात 90 अंशाचा कोन असल्यामुळे इथे काय झालेलं आहे, प्रकाश किरण सरळ लंबरूप पडलेली आहेत. ओके. आणि दुसऱ्या ब चित्रात तुम्हाला काय दिसतंय सगळ्यांना, की या ठिकाणी कागद आपण कसा धरलाय, थोडा तिरपा. म्हणजे विजीर आणि कागद यांच्यामध्ये 120 अंशाचा कोन झालेला आहे. त्याच्यामुळे तिरप्या कागद असल्यामुळे प्रकाश किरण पण बघा कशी तिरपी दिसलेली आहेत. तर हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की लंबरूप प्रकाश किरण काय करतात, कमी जागा जरी व्यापली तरी उष्णता कशी असते त्यांची, तीव्र असते. आले लक्षामध्ये? म्हणजे जास्त उष्णता देतात, तिरपी किरण कमी उष्णता देतात. तर हे प्रयोग आपण जो भाग बघितलेला आहे डिटेल मध्ये तो आपण थोडा आता लवकर घेणार आहोत. आणि जो तुम्हाला मागचा भाग थोडा घाईत झालाय तो आपण काय करणार आहोत, व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर मला ह्या चित्रामध्ये आता बघा, हा उजळणीचा पाठ असल्यामुळे तुम्हाला मी इथे मध्ये मध्ये प्रश्न विचारणार आहे. ओके. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करायची आहेत, मला मध्ये मध्ये सांगायची. आता इथे मला सांगा, कुठे लंबरूप किरण पडलेली आहेत? अ ब क मध्ये कोणत्या ठिकाणी लंबरूप किरण पडलेली दिसतात सूर्याची? तिरपी किरण आणि लंबरूप किरण लक्षात घ्या. जी सरळ येत आहेत ती लंबरूप. कोणत्या ठिकाणी लंबरूप आहेत? आणि ब ठिकाणी अजून थोडी तिरपी पडली आहे. क ठिकाणी आणखीन थोडी तिरपी पडलेली आहे. ओके. मग लंबरूप किरण काय देतात, जास्त उष्णता देतात. त्याच्यामुळे जो मधला पट्टा असतो तिथे काय असते, जास्त प्रमाणामध्ये उष्णता असते. आणि जसं जसं आपण विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे जसं जसं जाऊ तशी किरण पण तिरपी होत जातात. त्याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी प्रकाश आणि उष्णता पण कमी कमी मिळत जाते. ओके. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता फक्त आपण उजळणी करतो आहोत. आता या ठिकाणी बघा, जशी उष्णता पृथ्वीला मिळते त्याप्रमाणे इथे काय पडलेले आहेत, कटिबंध, उष्ण कटिबंध. हा, लंबरूप सूर्यकिरण कुठे पडलेली आहे, तिथे कोणता कटिबंध दिसतोय तुम्हाला? उष्ण कटिबंध. उष्ण कटिबंध दिसतो. आणि त्याच्यावरती आपण जर थोडस गेलो तर ब ठिकाणी कोणता कटिबंध तयार झालेला आहे? समशीतोष्ण कटिबंध. समशीतोष्ण कटिबंध. आणि क ठिकाणी आपण आणखीन वर गेलो तर तिथला तुम्ही काही शीतकटिबंध. बरोबर. का बरं तिथे शीतकटिबंध असेल, कुणाला सांगता येईल का रे? सांगता येईल कुणाला? कारण व्हेरी गुड. छान उत्तर देताय तुम्ही. तिकडे तिरपी किरण पडतात. आणि वरचा जर तुम्ही काही भाग जर पाहिला ना तर तिथे सूर्यप्रकाश काही दिवस पोहोचत सुद्धा नाही, इतकं त्या ठिकाणी उष्णता कमी असते. त्यामुळे तो बराचसा भाग कसा असतो, बर्फाळत असतो. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, शीतकटिबंध. तर अशा प्रकारे मला एक कोण सांगेल का की अशा प्रकारे वेगवेगळं
प्रकाशाची जी वाटणी, उष्णतेची वाटणी होते सगळीकडे वेगवेगळी, त्याला काय कारण असेल? की मध्ये बघा, मधल्या भागामध्ये उष्णता जास्त आहे, वर कमी आहे, याला कारण काय असेल? पृथ्वी गोल आहे. आपली पृथ्वी गोल आहे. बरोबर, व्हेरी नाईस. आपली पृथ्वी कशी आहे? गोल आहे. आणि गोल असल्यामुळे काय झालं, हा मधला जो पट्टा आहे, जो तुम्हाला विषुववृत्त दिसतोय उष्णकटिबंधाच्या जवळ जो आहे, तो पट्टा फुगीर आहे आणि तिथला पृष्ठभाग पण काय आहे बाळांनो? जास्त आहे. आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये उष्णता, सूर्याची किरण लंबरूप येतात आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या भागामध्ये प्रकाश आणि उष्णता पण तिथे काय मिळते बघा? जास्त मिळते. तर अशा प्रकारे आपली पृथ्वी वरती वक्र वक्र होत गेल्यामुळे किरण पण तिरपी तिरपी मिळत गेली. म्हणजे आपली पृथ्वी गोल असणं आणि अक्षांश या दोन कारणामुळे आपल्या पृथ्वीला असमान काय होतं? वितरण होतं. म्हणजे कुठे कमी कुठे जास्त. ओके. आता हे उष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध तयार झाल्यामुळे काय झालेलं आहे की जसं त्या भागात मिळणारी उष्णता जशी आहे त्याप्रमाणे आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळं वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्या वातावरणानुसार त्या ठिकाणच्या राहणीमानामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, लोकांच्या कपड्यामध्ये, नंतर लोकांच्या घरांच्या प्रकारामध्ये काय होत जातो बाळांनो? बदल होत जातो. तर आपण एकदा हे अक्षांश आणि रेखांशाच्या दृष्टीने सुद्धा ह्या गोष्टी काय करणार आहोत? बघणार आहोत. ओके. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला सगळ्यांना दिसतंय मधला जो पट्टा आहे 0° तुम्हाला दिसतंय ते अक्षांश आहेत सगळे. मधलं जे आहे मधलं कोणतं वृत्त आहे? विषुववृत्त आहे. दिसतंय तुम्हाला? तर या विषुववृत्ताच्या वर आणि विषुववृत्ताच्या खाली किती अक्षांशापर्यंत उष्ण कटिबंध आहे? कोण सांगेल मला? समोर आहे तुमच्या. 23 ते 30 दक्षिण. 23°30 उत्तर आणि दक्षिणेकडे सुद्धा 23°30 उत्तर. ह्या ज्या दरम्यानचा जो पट्टा आहे त्याला काय म्हणतो आपण? उष्ण कटिबंध. ओके. आणि समशीतोष्ण कटिबंध कोणत्या अक्षांशा दरम्यान आहे? कोण सांगेल? 23.37 उत्तर आणि 23°30 दक्षिण. 66°30 उत्तर पर्यंत तुमचं काय आहे? समशीतोष्ण कटिबंध. आणि शीत कटिबंध कोणत्या अक्षांशापर्यंत आहे? कोण सांगेल? शीत कटिबंध 66.30 उत्तर. 66°30 उत्तर कटिबंध आहे. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जसं उत्तरेकडे बाळांनो तसंच दक्षिणेकडे. ओके. दक्षिणेकडे सुद्धा त्याच पद्धतीने कटिबंध बदलत गेलेली आहे. आता आपण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर या ठिकाणी जसं कटिबंध तापमान आहे, तापमान वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे तिथलं वातावरण वेगळं, तिथल्या लोकांच्या राहणीमानामधला फरक तुम्हाला वेगळा वेगळा दिसेल. म्हणजे त्या लोकांच्या खाण्याचे पदार्थ, त्यांची घरं, त्यांचं राहणीमान, नंतर तिथलं वातावरण, या सगळ्यामध्ये या कटिबंधानुसार काय पडत जातो बाळांनो? फरक पडत जातो. ओके. आता तुम्हाला हे या ठिकाणी बघा बर्फाळ जो भाग असलेलं चित्र दिसतंय की नाही सगळ्यांना? कोणत्या कटिबंधातलं असेल? शीत कटिबंध. वाळवंट दिसतंय, ते कोणत्या कटिबंधात असेल सांगा बरं? खूप उष्णता. आणि या ठिकाणी बघा खाली डाव्या हाताला उबदार वातावरण असतं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्या ठिकाणी हवामान आल्हाददायक असतं. त्यामुळे त्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधात अशा प्रकारचं आपल्याला वातावरण दिसतं. ओके. आणि वरती जो तुम्हाला हिरवा भाग दिसतोय ना, ती सगळी जंगल आहेत. जसं आफ्रिकेमध्ये वगैरे असतं तर जंगल सुद्धा दिसतात. आता तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तापमान वेगवेगळं जे आहे, म्हणजे प्रत्येक आपल्या पृथ्वीवरती, त्याला कारणीभूत फक्त आपली पृथ्वी गोल आहे किंवा अक्षांश एवढंच एक कारण नाहीये, तर बाकीची पण काही जी कारणं आहेत त्या प्रदेशापुरती मर्यादित. आता या चित्रात तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं की
ही आणखीन काही कारण आहेत. कोणकोणती कारण आहेत कोण सांगेल? पहिलं जे आहे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे खंडांतर गर्तता, म्हणजे आपल्या समुद्र किनाऱ्यापासून खूप आतमध्ये जर देश ते उष्णता काय असते? जास्त आहे. तुम्हाला दिसते सगळ्यांना? आणखीन कोणतं कारण आहे सांगा? नावं वाचा, वर दिलेली आहेत ती. व्हेरी गुड. शहरीकरण पर्वतीय प्रदेश एकाने वाचा, एक वाचा, दुसऱ्याने थोडंसं थांबायचं. हा बाळांनो, ओके. शहरीकरणामध्ये पण आपण सगळ्यांनी पाहिलं की गाड्या खूप असतात, लोकसंख्या खूप असते. ओके, कोण सांगेल मला शहरीकरणामुळे कशा प्रकारे तापमानात वाढ होते? टीचर मी गौरी. हा, सांग. तिथे जास्त लोकसंख्या असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वाढतो, त्यामुळे तापमानाचाही फार मोठा बदल घडतो. ओके. कारण कार्बन डायऑक्साईड काय करतो बाळांनो? उष्णता धरून ठेवतो आणि त्यामुळे शहरीकरणामुळे किंवा नागरीकरणामुळे माणसांच्या शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड आणि वाहनातून बाहेर पडणारा जो धूर किंवा विषारी वायू हे उष्णता धरून ठेवतात. ओके, त्याच्यामुळे या भागातलं तापमान वाढायला काय होते? मदत होते. नंतर खाली समुद्र सानिध्य आहे. कोण सांगेल समुद्र ठिकाणची हवा कशी असते रे? दमट आणि तिथे रात्री आणि दिवसाच्या तापमानात खूप फरक नसतो. तर दमट हवा म्हणजे काय? कोण सांगेल मला? टीचर मी धनश्री. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि ती हवा दमट होते. बरोबर आहे. म्हणजे काय होते? पाण्याची वाफ त्या हवेमध्ये हवा धरून ठेवते. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या हवेमध्ये एक प्रकारे काय असतो? ओलावा असतो. ओके. पर्वतीय प्रदेशामध्ये बघा, इथे कसं हवामान असेल? कोण सांगेल मला? थंड हवामान. जातो ना उंच हवेच्या ठिकाणी फिरायला, कारण जसं जसं जमिनीपासून उंच जावं तसं तसं हवामान काय होत जातं? थंड होत जातं. हो की नाही? त्याच्यामुळे इथलं हवामान काय होतं? थंड होतं. बरोबर आहे. आता हा पुढचा जो भाग दिसतोय तुम्हाला ते काय आहे? औद्योगिकरण. म्हणजे काय दिसतंय तुम्हाला इथे? बरोबर आहे. मग हा सुद्धा धूर काय करतो? तापमान, उष्णता जास्त धरून ठेवतो वातावरणामध्ये. त्याच्यामुळे सुद्धा इथल्या शहरांमधलं तापमान वाढायला काय होतं? मदत होतं. तर पण हे जे परिणाम आहेत ना बाळांनो, ते प्रादेशिक आहेत. म्हणजे त्या पूर्ण पृथ्वीवर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत नाही, पण त्या प्रदेशामधलं ते वातावरण बदलायला कारणीभूत ठरणारे हे घटक आहेत. हे आपण पाहिलेलं. तर अजून कोणता घटक आहे बघा? कधी कधी अचानक असं हवामान होतं. कसं हवामान होतं रे? ढगाळ हवामान. खाली पण दिसतंय ना, त्याच्यामुळे सुद्धा एखाद्या ठिकाणी गरम असेल तर तिथलं वातावरण थंड व्हायला काय होते? मदत होते. ओके. तर अशा प्रकारे हे एक कारण आहे आपल्या पृथ्वीवर तापमान वेगळं असण्याचं. आता या चित्रात बघा तुम्हाला काय दिसतंय? या ठिकाणी तुम्हाला समुद्र सपाटीपासून किती उंचीवरती आहे. ही जी लाल रेष तुम्हाला खाली दिसते ना, तर तिथे बघा समुद्राची पातळी आहे. त्या लाल रेषेच्या वरती जो भाग आहे तो समुद्राच्या वरचा आणि खाली जो भाग आहे तो समुद्राच्या आतला. म्हणजे एखादा ठिकाण समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे त्याच्यानुसार त्याच्या तापमानामध्ये काय पडत जातो? फरक पडत जातो. जसं उंच उंच जावं तसं काय होत जातं सांगितलं मी? थंड होत जातं. ओके. ढगाळ हवामान, वारे, खंडांतर गर्तता, शहरीकरण, नंतर आपण औद्योगिकीकरण पाहिलं, वनीकरण, जिथे जंगल जास्त असेल तिथे पाऊस पडतो. या सगळ्या कारणांमुळे तापमानामध्ये काय पडतो? आता आणखीन एक कारण, तुम्हाला या ठिकाणी पाणी आणि जमीन दिसते. ओके. तर तुम्हाला काय वाटतं? कोण जास्त तापत असेल लवकर सूर्याच्या उष्णतेमुळे? जमीन लवकर तापते आणि पाणी त्या मानाने उशिरा तापतं. आणि थंड होताना कोण लवकर थंड होतं? जमीन की पाणी? ओके. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते आणि पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. आणि याचा परिणाम काय होतो बाळा? याच्यामुळे एकीकडची उष्णता किंवा थंड हवा जी आहे ती उष्ण हवेकडे, उष्ण भागाकडे व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे उष्ण असलेलं तापमान
थोडस कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे जमीन आणि पाणी यांना तापायला लागणाऱ्या वेळेमुळे सुद्धा तापमानामध्ये काय पडतो, पृथ्वीवरच्या फरक पडतो. हे पण तुम्हाला तेच दाखवलेलं इकडे जमीन आणि इकडे पाणी आहे. ओके, तर त्याच्यामुळे जमीन आणि पाणी यांना लागणारा वेळ आता आपण पाहिलं वेगवेगळा असल्यामुळे तापमानामध्ये काय पडतो, फरक पडतो. आता दुसरं एक आपण कारण पाहिलं की संपूर्ण किनारी जे प्रदेश असतील त्या प्रदेशामध्ये नेहमी हवा काय असते, कशी असते, दमट. जमिनीवर हवा पाण्यावरची फरक असल्यामुळे मला कोण सांगेल का रे तापमान कक्षा कशाला म्हणतात? धनश्री हा सांग धनश्री सांग. दिवसभरातील कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणचे दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. की दिवसभरातली उष्णता, जास्तीत जास्त उष्णता आणि कमीत कमी उष्णता यांच्या फरकाला आपण काय म्हणतो, तापमान कक्षा म्हणतो. ओके, हे आपण पाहिलं. आता आपण एक गोष्ट बघणार आहोत की सूर्याच्या उष्णतेने जसं पाणी तापतं, जसं नदीतलं असेल, सागरातलं असेल, ते जे पाणी तापतं त्या पाणी तापल्यामुळे तुम्ही घरामध्ये आपल्याकडे बघता दूध तापवलं की काय होतं रे, वरती येतं ना. पाणी तापल्यामुळे त्याच्यामध्ये प्रवाह तयार होतात. कसे तयार होतात, तर वरचा जो थंड तापल्यानंतर ते पाणी काय होतं, वरती येतं, वरचं थंड पाणी खाली जातं. अशा प्रकारे प्रवाह सतत चालू असतो. ओके, आणि याच्यामुळे आपल्याकडे जे पृथ्वीवरती महासागर आहे त्या महासागरांमध्ये पण तुम्हाला काय दिसतं चित्र, की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रवाह निर्माण होतात सूर्याच्या उष्णतेमुळे. आणि आपण त्याला काय म्हणतो आहोत, हे पण ते चित्र आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, सागरी प्रवाह. आता हा नकाशा दिसतो सगळ्यांना? ओके, तर या नकाशा पिवळ्या रंगाचे ते काय आहेत रे, कोण सांगेल? पिवळ्या रंगाचं जे आहे ते काय आहे, जमीन आहे. आणि निळ्या रंगाचं काय आहे, पाणी. सूर्यामुळे बघा आपण पाहिलं की जो मधला विषुववृत्तीय पट्टा आहे तिथे उष्णकटिबंध आहे, म्हणून अर्थात तिथलं पाणी जास्त तापतं. त्याच्यामुळे तिथे कोणते प्रवाह तयार होतात, मध्ये मध्ये जरा बोलू नका बाळांनो, आपले माईक बंद ठेवा आणि तुम्हाला मी प्रश्न विचारला की बोला. ओके, आणि जसं जसं आपण विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाऊ, जसं उत्तर आणि दक्षिण, तर तिकडे तापमान काय होत जातं, कमी कमी होत जातं. आता मला सांगा, या ठिकाणी उष्ण आणि शीत दोन्ही प्रवाह दाखवलेले आहेत, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाल रंगाचे आहेत, लाल रंगाच्या रेषा तुम्हाला कोणता प्रवाह दाखवत आहेत, उष्ण प्रवाह. कोणता प्रवाह दाखवत आहेत, आता आपल्याला काय बघायचं आहे की, आणि लक्षात घ्या हे प्रवाह कसे वाहतात तुम्हाला माहितीये. उष्ण प्रवाह जे आहे ते विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेश, आणि शीत प्रवाह आहे ते वरती ध्रुवापासून विषुववृत्तापर्यंत. अशा प्रकारे ह्या प्रवाहांचा जो प्रवास असतो ना तो सुरू असतो की विषुववृत्तापासून ध्रुवाकडे आणि ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्ताकडे. तर अशा प्रकारे हे प्रवाह वाहत असतात. आता आपल्याला इथे एक गोष्ट बघायची आहे की या सर्व प्रवाहांमुळे आता मानवी जीवनावर काय परिणाम होतो, आपल्याला याचा काय फायदा होतो का तोटा होतो, या गोष्टी सुद्धा आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. ओके, तर या ठिकाणी लक्षात आपण तुम्हाला सगळ्यांना पाहिलं होतं की या प्रवाहांमुळे ही जास्तीची माहिती आहे ती आपण नंतर वाचणारच आहोत. काय पाहिलेलं आहे तुम्हाला सांगितले की ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह काय वाढतात, मासे. का वाढत असतील मासे, कारण की त्यांचं हा बोला ना, जो शब्द सुचेल तो बोला. का वाढत असतील, की त्यांचं अन्न तिथे जास्त असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिथे असल्यामुळे हा प्लवंक आहे ना, त्याच्या वाढीसाठी
हे वातावरण खूप पोषक असतं की उष्ण आणि शीतप्रवाह जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी ते वातावरण पोषक बनतं प्लवंक वाढीसाठी. आणि हे प्लवंक माशांचं आवडतं खाद्य आहे. अर्थात त्याच्यामुळे तिथे माशांची पैदास खूप मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे मासेमारी हा उद्योग तिथे खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. हा आपल्या मानवाला झालेला काय आहे, फायदा आहे. आणखीन काय फायदा होतो तो आपण बघूया. तर काही ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला हे दिसतं आहे सगळीकडे समुद्र आहे, शीत कटिबंधातला हा भाग आहे. त्या ठिकाणची बंदरं जी असतात ना, बंदरं म्हणजे जिथे समुद्र किनारचा जो भाग की जिथे मोठी मोठी जहाजं थांबतात आणि माल उतरवला चढवला जातो. तर शीत ठिकाणी काय होत असतं की तिथली बंदरं हिवाळ्यामध्ये पूर्णपणे गोठून जातात. अगदी बर्फा होता, त्या तुम्हाला ठिकाणी काही काम करता पण येत नाही लोकांना. पण हे जे शीत आणि उष्ण प्रवाह एकमेकांमध्ये मिसळतात ना, एकमेकांकडे वाहत जातात, त्याच्यामुळे अशा ठिकाणचं जे बंदर आहे ते हिवाळ्यामध्ये गोठत नाहीत. आले लक्षामुळे त्या तिथलं जनजीवन जे आहे तिथं त्यांना त्या काम करण्यासाठी त्याचा काय होतो, उपयोग होतो. हा सुद्धा मुलांनो सागरी प्रवाहाचा एक काय आहे, परिणाम आहे. आता या चित्रात तुम्हाला काय दिसतंय सांगा. कारखान्यातील धूर. पिक्चर पाहिलाय का रे? टायटॅनिक पिक्चर पाहिलाय? कोणी कोणी पाहिलाय? टीचर मी पिक्चरचं नाव टायटॅनिक आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं बरं, आता पुढे ऐका गंमत. काय झालेलं आहे, टायटॅनिक जहाज का बुडालं? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सागरी प्रवाहाचाच हा एक परिणाम आहे की थंड प्रदेशात ज्यावेळेला उष्ण प्रवाह मिसळतात त्यावेळेला थंड प्रदेशातला बर्फ आहे ना वितळायला लागतो. आणि वितळायला लागल्यानंतर तिथले मोठे मोठे बर्फाचे तुम्हाला वाटेल तुकडे नव्हे तर डोंगरा एवढे भाग असतात, ते सगळे मोठेच्या मोठे भाग पाण्यावर तरंगायला लागतात. आणि ते भाग जेव्हा वाहत वाहत असे कुठेतरी मध्ये समुद्रामध्ये येतात आणि अशी एखादी बोट जर तिथे चाललेली असेल, रात्रीच्या वेळेला जर त्या चालकाच्या लक्षात नाही आलं तर ती बोट कधी कधी त्या हिमनगांवरती आपटते बाळांनो. काय होते, आपटते आणि त्याच्यामुळे तिला छिद्र पडतं, त्याच्यात सगळं पाणी जातं आणि हळूहळू पाणी गेलं की तुम्हाला माहिती आहे बोटीत पाणी गेलं की बोट बुडते. तर त्याचप्रमाणे ही टायटॅनिक जगप्रसिद्ध बोट जी आहे ती सुद्धा अशाच प्रकारे त्या हिमनगावर आदळली आणि त्याला मोठा होल पडल्यामुळे सगळं पाणी बोटीमध्ये आलं आणि तुम्ही तो प्रवास चित्रपटामध्ये पाहिलेला असेल काय झालेलं आहे पुढे ते. म्हणजे हा सुद्धा एक सागरी प्रवाहाचा परिणाम आहे. आणि कधी कधी अशा प्रकारे तो मनुष्याला धोकादायक आणि हानिकारक सुद्धा प्रकार होतात. म्हणजे सागरी प्रवाहामुळे हा सुद्धा एक आपल्याला तोटा पण होऊ शकतो, तसे फायदे पण होऊ शकतात. दुसरं एक आपण पाहिलं की सागरी प्रवाहामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला सागरी बोटी वाहतात त्यांना इंधन लागतं, बरोबर. पण या सागरी प्रवाहामुळे एक प्रकारे जहाजांना गती पण मिळते आणि त्या गतीमुळे जहाज आणखीन पुढे पुढे जाण्यास मदत होते. हा सुद्धा आपल्याला काय झालेला आहे, एक फायदा. आता या चित्रात तुम्हाला काय दिसतंय, कोणता नकाशा आहे रे हा? कोण सांगेल कोणता नकाशा? सरासरी तापमान. तापमानाची माहिती घेतो. तापमान. ओके. वार्षिक तापमान. आता मध्ये मध्ये बोलू नका. आता थोडस अधिक माहिती घ्यायची की नाही बाळांनो आपल्याला, थोडस आता ऐकूया. मागच्या वेळेला आपण थोडं घाईमध्ये माहिती घेतली होती. तर समताप रेषा म्हणजे काय, कोण सांगेल? कुणाच्या लक्षात आहे? आपण मागे शिकलो होतो. टीचर मी सांगू. संचिता. सांग सांग सांग. पृथ्वीवरील ज्या ठिकाणी समान तापमान असते त्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा. व्हेरी नाईस. बघा तुमच्या लक्षात आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे की पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी समान तापमान आहे त्या ठिकाणीची सर्व ठिकाणं जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात, समताप रेषा. समताप रेषा. त्या चित्रामध्ये तुम्हाला समताप रेषा दाखवलेल्या आहेत. तर तुमच्या लक्षामध्ये यायचं की जे इथे मी लाल बाण दाखवलेले आहेत बघा, एरो 2, ते आहे वृत्त. ओके. त्याच्या वरचं आहे उत्तर ध्रुव, खालचं दक्षिण ध्रुव, बरोबर आहे. तर तुम्हाला काय फरक दिसतो का रे उत्तर ध्रुवांमधल्या तापमानाच्या रेषा आणि दक्षिण ध्रुवातल्या विभागातल्या तापमानाच्या रेषांमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? दक्षिण मधल्या तापमानाच्या रेषामध्ये जागा आहे आणि उत्तर मधल्या तापमानाच्या रेषा चिटकून चिटकून वाटतायत. व्हेरी नाईस. तापमानाच्या रेषा वाकड्या तिकडे आहेत. दक्षिण तापमानाच्या ओके, छान सांगताय तुम्ही. उत्तरेकडे जास्त आहे, दक्षिणेकडे कमी आहेत. बरं बरं. ओके ओके. आता आपण समजून घेऊया का, आता बोलू नका मध्ये. आता आपण समजून घेऊया
की ही कारणं काय कशामुळे बरं असेल. तर तुमच्या लक्षामध्ये येते की दक्षिण भागामध्ये बघा जमीन कमी आहे बरोबर आणि सागर पाणी जास्त आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठेही अडथळा येत नाही. तिथल्या तापमानाच्या रेषा जोडायला त्या बघा सरळ गेलेल्या आहेत आणि साधारण समांतर तुम्हाला दिसत आहे. आणि उत्तर ध्रुवावरच्या रेषा वाकड्या का झालेल्या आहेत तर उत्तर भागामध्ये उत्तर गोलार्धामध्ये जमीन जास्त आहे. दिसते तुम्हाला पिवळ्या रंगाचं जे आहे ते सगळे खंड आहेत जमिनीत आणि जमीन जास्त असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहितीये जमिनीवरती शहर असतात नंतर पर्वत असतात. त्या शहरातलं आपण मगाशी पाहिलं शहरीकरण वनीकरण या सगळ्या भागाचा तापमानावरती काय होतो फरक पडतो. ओके. नंतर पर्वतीय प्रदेश असतात त्याचा सुद्धा या तापमानावरती काय पडतो फरक पडतो आणि त्याच्यामुळे त्या तापमान रेषा त्या जमिनीवरती असलेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे त्या अशा तुम्हाला काय झालेल्या आहेत वर खाली झालेल्या दिसलेल्या आहेत. आले लक्षामध्ये. तर हा एक फरक तुम्हाला समताप रेषांमधला समजून घेतला पाहिजे. त्या वाकड्या काय झालेल्या आहेत तर जमिनीवरती जे जे काही गोष्टी असतात जिथे जसं मी आता सांगितलं परत की मोठी शहरं आहेत वन असतात त्याच्यानंतर कारखाने असतात नंतर उंच उंच पर्वतीय भाग हा जमिनीवर असतो तर त्याचा परिणाम ह्या तापमानावर होतो. मग त्याप्रमाणे जसं ते तापमान सापडेल त्याप्रमाणे मग ते जमिनीमुळे काय झालं त्या रेषा वाकड्या झालेल्या आहेत. तर तुम्ही मला मधला जो भाग तुम्हाला सगळ्यांना दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला बघा तापमान जे आहे ते किती आहे रे कोण सांगेल. 25 बघा म्हणजे जास्त दिसते आणि वरवर काय होत गेले तापमान कमी कमी होत गेलेलं आहे. ओके नाही. तर मधल्या भागात तापमान का जास्त असेल कोण सांगेल मला. तिथे उष्ण कटिबंध आहे. व्हेरी गुड. कारण तिथे उष्णता सरळ मिळते ना लंबरूप त्या उष्ण कटिबंध किरणे पडतात आणि वरते तिरपे लंबरूप. कोणकोणता भाग व्यापलाय बघा. आफ्रिका दक्षिण अमेरिका दिसतंय इकडे ऑस्ट्रेलियाचा आपल्या भारतात पण आहे. ओके ओके. ऐका ऐका भारतातला आणि थोडा दक्षिणेकडचा भाग. तर अशा प्रकारे या उष्ण तापमानाने व्यापलेला हा आपला काय आहे भाग आहे. ओके. कळालं सगळ्यांना ह्या समताप रेषा काय आहेत त्या आणि कशा प्रकारे त्या जोडलेल्या आहेत. असणाऱ्या जोडलेल्या तुम्हाला कल्पना यावी यासाठी या रेषा तुम्हाला काय केलेल्या आहेत जोडून दाखवलेल्या आहे. तुम्ही त्या नकाशाचं पुस्तकातून आणखीन एकदा काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे. तर हे तुम्ही पाहिलंच आहे पृथ्वीवरील समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात समताप रेषा. आता हे तुम्हाला काय दिसतंय रे या चित्रामध्ये एकदा बोललं की मग एकदा बोललं की मग आपण थांबायचं बाळांनो. नाव मला कळालं ना एकाने बोललं की मग बाकीच्याने थांबायचं. ओके. तर ह्या तापमापीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. तुम्ही तापमापी कुठे पाहिलीये का रे पाहिली तापमापी डॉक्टरांकडे ओके ओके. याचा वापर कसा तापमापीचा वापर कशासाठी होतो कोण सांगेल मला. मी सांगू तापमान मोजण्यासाठी. ओके. व्हेरी गुड. तापमान मोजण्यासाठी. त्या तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात माहितीये तुम्हाला. पारा कसा दिसतो चमकदार. हा बघा या हातावर घेतलेला आहे हा पारा आहे. कसा आहे रंग याचा चमकदार वापरला जातो. ओके. तर या तापमापीमध्ये पाराच का वापरतात याची पण कारण आपण काय घेतली पाहिजे समजून घेतली पाहिजे. आता आधी तापमापी म्हणजे काय त्याच्यासाठी ती कशावर लावलेली असते त्यात कोणता पदार्थ असतो तिची रचना कशी असते तिच्यावरती जे तुम्हाला आकडे दिसत आहेत ते काय दर्शवतात याची सुद्धा आपल्याला माहिती घेणं बाळांनो काय आहे आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बघा तापमापी दिसते. तर हवेचं तापमान मोजण्यासाठी आपण तापमापकाचा काय करतो वापर करतो. कशावर लावलेली आहे तापमापी
आधारपट्टी मध्ये कोणता पदार्थ वापरलेला आहे? अल्कोहोल आणि पारा वापरतात किंवा पारा वापरतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे बाजूला आकडे दाखवतायत ते काय दाखवतायत? तापमान सेल्सिअस आहे. कोण सांगेल? फॅरनहाइट आणि सेल्सिअस. ते तापमान दाखवणारे आकडे आहेत. ते दोन प्रकारे मोजले जातात, सेल्सिअस मध्ये आणि फॅरनहीट मध्ये. ओके. तुमचा जो ताप बघितला जातो की नाही तो फॅरनहीट मध्ये मोजलेला असतो ना. हवेचं जेव्हा तापमान दाखवतात ते सेल्सिअस मध्ये दाखवलं जातं. ओके. तर तो काचेच्या निर्वात पोकळीमध्ये तो पारा टाकलेला असतो. आता पाराच का वापरतात याची अनेक कारणे आहेत. कुणाला सांगता येईल का रे पारा का वापरतात? सांगू टीचर? हा सांग बरं. जर आपण कटिबंधात ह्याला घेऊन गेलो त्याच्यात पाणी टाकून तर तिथे बर्फ होईल आणि ती काच फुटेल. बरोबर आहे. पाण्याचा गोठणबिंदू 39 सेल्सिअस आहे म्हणून. ओके. बघा पारा का वापरतात सांगा बरं. पारा कोण सांगेल मला? सामान्य पारा किंवा अल्कोहोल सामान्य तापमानाला गोठत नाही. पारा चमकदार असल्यामुळे काचेच्या नळीतून पटकन दिसतो. तापमान बदलास आता ऐका. आता मला न बघता सांगता आलं पाहिजे पाऱ्याचा गोठणबिंदू किती आहे? कोण सांगेल? 0 डिग्री. 0 पाण्याचा आहे. पाण्याचा किती आहे? 0 पाण्याचा आहे. पाऱ्याचा किती आहे? -39. शून्यापेक्षा पण कमी -39 पाऱ्याचा गोठणबिंदू आहे. त्या तो सामान्य तापमानाला गोठत नाही. त्याच्यामुळे 0पेक्षा पण साधारणपणे 39 तापमानापर्यंत तो काय करू शकतो? कमी तापमान दाखवू शकतो. ओके. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते की या तापमापीमध्ये आपण पाणी का वापरलं तर काय होईल बरं? आता एकीने सांगितलं बर्फ बनेल आणि फुटेल. आणि 0 सेल्सिअसला काय होतं? गोठत बर्फ होतं. आणि आपल्याला तर तापमान 0 सेल्सिअस पेक्षा सुद्धा कमी तापमान आपल्या पृथ्वीवरती असतं. मग ते तापमान पाणी टाकलं तर दिसेल का तुम्हाला? समजेल का? नाही. कारण ते पाणी गोठेल, काच पण फुटून जाईल आणि तुम्हाला हवं ते तापमान बघता येणार नाही. ओके. तर इथपर्यंत माहिती आपल्या धड्यामध्ये आहे. तुम्ही सगळ्यांनी छान उत्तरं दिलेली आहेत. आता फक्त थोडक्यामध्ये आता आपण परत एकदा उत्तरं घेऊया. तुम्ही जे जे काही आतापर्यंत शिकलात की नाही त्याची तुम्हाला किती बरं माहिती समजलेली आहे. आपण डबल हा धडा बघतो आहोत उजळणी म्हणून. तर आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की तापमान आपण जे पाहिलं समताप रेषांमध्ये. ओके. तर विषुववृत्तावर तापमान जास्त आणि वरवर कमी होत गेलेलं हे आपण पाहिलं. तर त्यानुसार तुम्हाला ही उत्तरं द्यायची आहेत. तर मी कुठे आहे हे तुम्हाला सांगायचंय. म्हणजे मी कोणत्या कटिबंधात आहे हे तुम्हाला सांगायचंय. माझ्या परिसरात 0 सेल्सिअस तापमान रेषा आहे. म्हणजे मी कोणत्या आशिया, उत्तर अमेरिका. ओके. ऐका शीतकटिबंधामध्ये आहे. माझ्या परिसरात सरासरी वार्षिक तापमान 25 आहे. म्हणजे मी कुठे आहे? 25 अंश. भारत, दक्षिण अमेरिकेचा काही भाग, आफ्रिका खंडाचा भाग. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही आहात. ओके. माझ्या परिसराची सरासरी वार्षिक तापमान आहे. समशीतोष्ण कटिबंध. ऑस्ट्रेलिया.
समशीतोष्ण कटिबंध. बरोबर सांगितलं. तुम्हाला उत्तर माहिती असल्यामुळे तुम्हाला फार घाई झालेली. ऑस्ट्रेलिया. बरं, आता एक काम करूया का बाळांनो, मी विचारल्यावरच सांगा. ओके. हो. हा, मध्ये मध्ये आता बोलू नका. मी विचारलं आणि एका वेळेला एक उत्तर देत असताना बाकीच्यांनी मध्ये बोलू नका. हा, आता मी कोण? समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. कोण बरं मी? ओके ओके. एकदा शांत राहूया. आता दुसरा प्रश्न. तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो. असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना छान उत्तर देता येत आहेत बाळांनो. जमीन व पाणी व जमीन व पाणी माझ्यामुळे तापतात. सूर्यकिरण. धन्यवाद. जमीन आणि पाणी माझ्यामुळे तापतं. कुणामुळे तापतं आता सांगा बरं. सगळ्यांनी खूप छान उत्तर दिलेली आहेत. धन्यवाद. परत एकदा हा धडा सगळ्यांनी वाचा. ओके. आपल्या मध्ये मध्ये थोडासा डिस्टर्ब झाला नेट इश्यू मुळे, त्याबद्दल सगळ्यांना सॉरी. पण आपली धड्याची छान उजळणी झाली आहे. तुम्ही सगळ्यांनी धड्याचा छान अभ्यास केला आणि उत्तर दिलेली आहेत. आपण परत एकदा नवीन व्हिडिओसह भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ओके. हॅलो टीचर.